हाय, गुड मॉर्निंग ऑल. ही आता मी शिमला मिरचीची भाजी बनवत आहे. सो मी शिमला मिरची कट करून ठेवली आहे. त्यासाठी लागणारे आपल्याला साहित्य टोमॅटो आणि कांदा आणि लसूण आणि शिमला मिरची. सो मी कांदा बारीक केला आहे कटरमध्ये आणि आता नंतर टोमॅटो बारीक करेल आणि त्यानंतर मग सगळं एकत्र बारीक झालं की आपण भाजीची तयारी करूया. जर तुम्हाला ह्या कटरची ह्या चॉपरची लिंक हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ओके. आणि आता टोमॅटो बारीक करते आणि ह्यामध्ये खूप छान बारीक होतो. चॉपरमुळे आपला वेळ पण वाचतो आणि बारीक होण्यास मदत पण होते भाजीला. ओके. सो तुम्ही बघू शकता इथे की टोमॅटो आणि कांदा किती छान बारीक झाला आहे. आणि आता शिमला मिरची पण मी कट करून ठेवली. आता आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे, ते तापलं आहे आणि तुम्ही बघू शकता मोहरी आणि जिरं तडतडतं आहे. आणि आता मोहरी आणि जिरं तडतडलं की आपण कांदा आणि लसूण टाकूया आणि टोमॅटो पण. सो आता मी कांदा टाकणार आहे जो की बारीक केला आहे आपण. सो मी इथे चिमणी ऑन केली आहे ज्यामुळे ठसका होणार नाही आणि तेल पण उडणार नाही. हा आपण आता बारीक केलेला कांदा टाकूया त्यामध्ये आणि त्याला थोडंसं लालसर होईपर्यंत परतवून घ्यावं लागेल. साधारणतः मिनिटभराच्या आत तो होऊन जाईल, कारण माझ्या गॅसची फ्लेम जास्त आहे, कारण सकाळच्या डब्याची घाई असते. तर मी थोडा गॅस फुलच ठेवते सो जेणेकरून फास्टमध्ये होईल ती भाजी. अशा रीतीने आपण त्याला थोडंसं परतवायचं आणि थोडासा लालसर कलर आला की मग आता मी त्यामध्ये लसूण आणि टोमॅटो मी टाकणार आहे. तर टोमॅटो टाकत आहे आणि टोमॅटो थोडासा परतवावा लागेल आणि त्यासाठी मी इथे काय करते की थोडंसं मीठ टाकते. मिठामुळे काय होतं की दोन्हीला थोडंसं पाणी सुटतं आणि ते शिजायला लवकर मदत होते, मीठ आणि कांदा आणि टोमॅटोला. टोमॅटो आता शिजत आला आणि त्यामध्ये मी मध्येच लसूण पण टाकला, पण ते स्किप झालं माझ्या व्हिडिओमधून. आणि आता शिमला मिरची टाकते आणि त्यावरती तुम्हाला लागेल तसं चवीप्रमाणे तिखट आणि थोडंसं मीठ आणि हळद हे सगळं मिश्रण टाकायचं आणि मग ते एकत्रित मिक्स करून घ्यायचं थोडंसं. आणि मग अशा प्रकारे ते मिक्स झालं की थोडंसं भाजीला वाफेवर ठेवावं लागेल, म्हणजे ती एकजीव होऊन अशी खूप छान वाफ सुटते आणि शिजते पण छान. तुम्ही बघू शकता इथे कलर किती छान आला आहे. आणि आता आपण भाजीला थोडंसं मिक्स केलं की मग सगळे लाल तिखट आणि बाकी तुम्हाला जे हवे असतील ते मसाले पण टाकू शकता. पण मी ही भाजी लाल तिखटमध्येच करते कारण मला ही विदाऊट मसाला छान लागते. आणि मी थोडंसं त्यावरती झाकण ठेवून पाणी टाकते जेणेकरून भाजी ही खाली लागत नाही, नाहीतर कढईमध्ये भाजी लागू शकते. कधी कधी आपलं लक्ष नसतं आणि मग त्यामुळे भाजी लागू शकते. आणि आता तुम्ही बघू शकता एक 15 ते 20 सेकंदामध्ये भाजीला मस्त वाफ सुटली आहे आणि वाफेवरती ती खूप छान शिजत आहे. तर मग मी आता थोडीशी शिजली की मग मी आता काय करणार आहे, त्यात बेसन ॲड करायचं आहे, कारण ही भाजी बेसनमध्ये खूप छान लागते. बेसन आणि शिमला मिरची मिक्स करून माझ्या मुलाला खूप आवडते. आणि आता आपण त्यात बेसन टाकूया. तर बेसन टाकल्यावरती थोडंसं त्याला आपल्याला त्या वाफेवरती वाफ जी सुटलेली असते त्यात थोडंसं पाण्याचा अंश असतोच, तर त्यामध्ये ते मिक्स करायचं आणि असं मिक्स करायचं की जेणेकरून ते पूर्णतः मिक्स झालं पाहिजे.
आणि ते मिक्स झालं आहे तुम्ही बघू शकता. आणि मी अजून पण थोडंसं टाकणार आहे बेसन. जेवढं मी बसू शकतं त्यात तेवढं तुमच्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता. आता मी पूर्ण बेसन टाकलेलं आहे आणि आता ते मी मिक्स करत आहे. तर थोडा कॅमेरा माझा साईडला गेला आहे कारण मी फर्स्ट टाईम व्हिडिओ करते आहे. तर माझं लक्ष नाही की तो एकदम एक साईड गेला आहे. तर आता तुम्ही बघू शकता की भाजी किती छान दिसते आणि एकदम बघून अशी खावीशी वाटते. ही भाजी तुम्हाला गरम गरम पोळीसोबत एकदम छान लागेल. तुम्ही चवीने खाल. आणि आता थोडंसं 5-1 मिनटं मी त्याला परत वाफेवरती ठेवलं आहे म्हणजे ती खूप छान शिजेल.